वेलकम बॅक टू न्यू व्लॉग मित्रांनो. आता वाजले ते 11:15 वाजले तर बघूच येतं. 11:15 वाजलेत मित्रांनो. आता काय सांगितलं तुम्हाला, काल सांगितलंच होतं तर आजचा 5वा दिवस आहे. बायको नाही या घरी. 5 दिवस झाले. 5 दिवसात पहिल्यांदा बाहेर खाल्लो आपण, म्हणजे ते काल काल संध्याकाळचं जेवण हे बाहेर खाल्लो. आणि मलाही खूप दिवस झाले बिर्याणी खायचीच होती, म्हणून काल बिर्याणी खाल्ली. मग पण भीती वाटते मित्रांनो, आत्ताचं जे काही चालू आहे बाहेरचे मिसळ, म्हणजे मिसळ भेस मिसळ, काही पण असतो. शिळं देतात. कुठले कधीचं पण करून ते उगी तिथं बनवलेलं असतं, ते हायजेनिक नसतो बाहेर. आणि आता हल्ली एवढ्यात तर तुम्ही बघितलं असेल किती काय काय न्यूज येऊ लागलेत बाहेरचं खाल्ल्यानं. काही पण असतो ते खाण्यामध्ये, आपण लक्ष देत नाही, खाण्याच्या नादीत असतो. म्हणून मी पण थोडंसं, मी त्या ठिकाणी का गेलो तिथं मी आधी खाल्लेलं आहे आणि तिथलं आवडतं. आणि बाहेर कमी पैशामध्ये भेटतो, 120-130 रुपयाला मिळतो. तर तिथे 180 रुपयाला होतं. कारण त्याच्यामुळेच ते जास्त पैसे घेते ती चिकन चिकन बिर्याणीचा. कारण अजून सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पडला असेल, की मी अजून का नाही गेलो, रिक्षा नाही का काढलो, का एवढं उशीर 11 वाजता मी अजून घरीच का बरं आहे. ह्या सगळ्या गोष्टी आता तुम्हाला प्रश्न पडतच असेल. तर त्याचं उत्तर असं आहे मित्रांनो, की काल मला यायला उशीर झाला. काल यायला उशीर झाला आणि झोपायलाही उशीर झाला. कालचा व्हिडिओ एडिटिंग करायला उशीर झाला. तर काल रात्री मी रात्रीच्या 1 वाजता झोपलो मित्रांनो. 1, सव्वा 1 वाजले. एवढा उशीर झाला झोपायला मला. तर म्हणलं झोपेपेक्षा आणि शरीरापेक्षा तुम्हाला तर माहिती आहे, मी पहिलं शरीराला जास्त महत्त्व देतो. मला बरं वाटलं ठीक, नाही तर नाही. असं असतं आपल्याकडे. तर सकाळी उठायलाच मला 9:30 9:30 वाजले उठायला. तसल्यात सकाळी आमचा ते पाणी आत्ता सोडले ते पाणी नव्हता. काय झालं, आता उन्हाळ्याचं असल्यामुळे थोडंसं पाण्याचा प्रॉब्लेम येतो. तर पाणी नव्हता. मला झाला प्रॉब्लेम. बरं नशीब टॉयलेटला जाऊन बसलेलं नव्हतो मी. तर आधी चेक केलं होतं इकडे किचनमध्ये, की हात धुण्यासाठीचे पाणी नळ चालू केलं होतं. तर पाणीच नाही. मग सगळं चेक केलं, पाणीच नाही. म्हणलं टाकी वरची खाली झालेली आहे म्हणले. पाणी सोडतो अजून एक अर्धा तास लागतो. मग त्यासाठी निवांत बसलो होतो. तो टाइमपास करत बसलो. रील्स वगैरे स्क्रोल वगैरे काय काय चाललंय काय बघत. तर मग ते झालं. ते झाल्यानंतर आता म्हणलं आज काय करायचं खायला. बाहेर तर जायचं नाही, अजून तर घरीच आहे. आणि आज रिक्षा पण काढावं म्हणतो, आता भर उन्हात पण नाही. एखाद 3 वाजता वगैरे काढेल. संध्याकाळी परत निवांत, कारण उद्या शनिवार आहे. तर शनिवार असल्यामुळे सकाळी उठायचे काय प्रश्नच येत नाही. उद्या पण असंच निवांतच उठून 8, 9, 10 वाजता पण काढलं तर पण चालेल उद्या शनिवारी. तर त्या हिशोबानंच मी आता निवांत काढणार आहे. रात्रीचे 9-10 वाजेस्तोवर पण आपल्याला धंदा केला तर पण चालेल. असे काही विषय नाही आहे. 3 वाजता असं काढलं तर. आणि गॅस पण भरायचा आपल्याला गाडीत. तर मग आजचं जेवणाचं नियोजन आता काय करायचं. तर मी नियोजन असं केलंय, की आता तुम्हाला स्टार्टिंगला दाखवलोय. हे चपात्या राहिलेल्या आहेत, थोडं थोडं चतकूर 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 करून असं सगळं करून ठेवली होती. तर त्याच्यामुळे मी आज असा विचार केला, की तुकडे करण्यापेक्षा डाळ लावूया. मला आवडतं सप्पक डाळ, आणि त्यामध्ये शेंगाची चटणी थोडीशी आहे. आणि हे कालून खायचं त्या मोरभर चांगलं करत मस्त असं काढून खाल्लं, थोडस चटणी वगैरे टाकून खाल्लं. आणि आमच्याकडे कोल्हापूरची चटणी मम्मीने आणलेली आहे, इथं खाली आहे. कोल्हापूरची चटणी ठेचा असं लाल कलरची झणझणीत एकदम आहे. ते तुम्हाला दाखवेल खाताना. तर मग ते बनवायचा प्रयत्न चालू आहे माझं. तर आता हे सगळं करतो. अजून आंघोळ पण नाही केलं. पहिलं ते सगळं कुकर लावतो. कुकरमध्ये डाळ लावून घेतो. आता ते सगळं झाल्यावर मस्त अंघोळ वगैरे करून घेतो. मग ते जेवायला घेतो. मग एखादा तास परत झोपतो. 3 वाजता उठून जाणार आहे मित्रांनो. ठीक आहे. आजचं बघू कसा धंदा होतो काय नाही. ठीक आहे. कूलर लावून घेतलाय, म्हणजे यामध्ये डाळ आणि भात दोन्ही लावलेलं आहे. आणि इकडे चपात्या ठेवलेलं हे झालं. तर मग मित्रांनो आपलं जेवणाची तयारी संपते. आणि मग हे सगळं झाल्या तर आपण जाणार आहे आंघोळीला. आंघोळ केल्यानंतर हे खाणार तो रेडी झालेला असतो.
जेवण करणं, मग झोपणार, मग 3-3:30 वाजता निघणार आपण. हा हा हो, हे तिथं बसून सांगायला लागले. बसू दे बसू दे. कसा आपल्या नशिबाला असं असतो, आपल्याला जाता येत नाही ना, हप्तेत आपल्याला है ना. हप्ते आम्हाला आम्हाला हप्ते असते, हप्ते असते सगळे. मग हप्ते असते, ते हप्ते बघावं लागतं आम्हाला. मित्रांनो मस्त फ्रेश झालो. फ्रेश झाल्यानंतर आता आपल्याला कुकर लावलेलं आहे. ते आता कशा पद्धतीनं झालेलं आहे माहीत नाही, गार पण झालेलं आहे. तर आता त्यात माझी काय डाळ आणि भात कशा पद्धतीने शिजलं गेलेलं आहे ते माहीत नाही. काय अंदाजपट्टी आपलं चालू केलेलं आहे. बघू आता, थांबा उघडू आता. हे उघडल्यानंतर कळणार आता आपल्याला हे कसं आहे. आता हे अडकलंय. डाळ तर मस्त शिजलं दिसू लागलंय. खालचं भात लय गरम आहे. ह्याला कसं तर बाहेर काढायचं, गरम लयच आहे. काढलेला कसं तर बाहेर. वाह, डाळ तर मस्त शिजलेला आहे पूर्णपणे. आता याच्या खाली बघू आता. डाळ आणि भात, भात पण मस्त शिजलेला मित्रांनो. आपलं ओके मी थँक्यू झालेलं सगळं. आपलं अशा पद्धतीने डाळ भात, कडक चपाती आणि त्यासोबत थोडीशी चटणी, शेंगा चटणी राहिलेली, आणि ते कोल्हापूरची ठेचा आहे लाल कलरचे ते, आणि दही. हे सगळं घेऊन आता मी मस्त जेवण करून घेतो आणि मग मस्त 1-2 तास झोपतो. मग आपण निघू. आणि आता डायरेक्ट आपण भेटूया सीएनजी पंपावर निघताना. ठीक आहे. A few moments later. काय सीएनजी पंपावर बघणार होता ना. वाजले 6:30 वाजले मित्रांनो. जे दुपारी जेवण ते करून जे कच्चून झोपलो होतो, तर मागाशी उठलो 6 वाजता. थोडस प्लॅनच चेंज झाला एकदम मधूनच माझा. सांगायचं राहिलं तुम्हाला, डायरेक्ट आत्ता सांगतोय. मला आत्ताच सांगावं म्हणलं तुम्हाला, तर सांगतो. एवढं मस्त डाळ आणि तूप आणि ते कडक भाकर, कडक चपाती होते भाकरने. सगळं जे कालून खाल्लं, मस्त भात खाल्लं, असं भारी वाटला. या 3 दिवसात ते आपण हे खा ते का केलंय. तर हे आजचं फुल्ल पोट भरून जेवलो. दही पण होतं, दही आणि शेंगा चटणी ती पण होती एका साईडला, ते पण खाल्लं. आणि जे झोपलो तर मस्त झोप लागली होती. म्हटलं मग नंतर झोप लागतानाच विचार केला, मला आज पूर्ण सुट्टीच घेऊया. म्हणलं आज जाऊ दे, तसं तर घ्यायचं नव्हतं, तरी सुट्टी घेऊया म्हणलं. शेवटी काय आपल्यालाच आहे. आपण नीट चांगलं झोप वगैरे झालं तर ठीक आहे म्हणलं. आणि थोडंसं उन्हामुळं पण मला पण जास्त बाहेर जाऊ वाटलं नाही. सत्य आहे बाबा, फोन आला परत मला. मग मी निवांत झोपलो. मला आपली गाडी दाखवतो मला, हाय बघा तसं आहे तिथं. निवांत झोपलो. आता वा बायकोचाच फोन असेल 100%. म्हणलो का नाही. हॅलो. हॅलो. यस. कुठे आहे? कुठं असतो. घरीच आहे. मग आता काय करू, आता मला झोपलो, झोप लागली होती रे. पण मग फोन आलता, तुला आलता का? मला नाही बाबा. तुझ्या मम्मीचा फोन आलता. काय म्हणत होती. काय चाललंय? ठीक आहे, उपवास आहे, खिचडी खायला लागले. होय. मम्मी बरी आहे का? हा बरीच ती म्हटलं. तुम्हाला बरं आहे का? म्हटलं हा बरायची. होय. म्हणलं गोळ्या आता आहेत की, चालू आहेत की म्हणे. मी म्हणलं होय. मग आता काय नाही, त्या मस्त किट्टू काय नाही खेळण्यामध्ये, तिथे एकटा असते ना, तर त्यामुळे खेळण्यामध्ये. एवढं सगळं आता भांडी राहिले, ते भांडी धुतलेच नाही आहे मित्रांनो. हे आता डाळ आहे आणि
हे भात आहे मस्त. आता काय राहिलं नाही आहे. ब्रेड तर आहे तसंच आहे. आता आता खाली जाऊन काहीतरी दूध बिस्किट घेऊन यायचं आहे. पण आधी हे सगळं हे पहिलं धुवून घेतो. परत पाणी जाय गेलं तर आवड होत आहे. हे पहिलं धुवून घेतो, कचरा बाहेर ठेवतो. उद्या परत जाताना कचरा घेऊन जाता येते. तर हे असल्या गोष्टी सगळं आता आवरून व्यवस्थित घेतो. मग आता उद्या आपल्याला शनिवार आहे, काय कसं करू तेच कळेना. सकाळी तर पहाटे उठून जाऊन पण नाही. मी म्हणतोय एकदा की पहाटे उठून जायचं चाललंय माझं विचार की भाऊ या शनिवारची पण सकाळचे जास्त स्टेशन स्वारगेट या असे ट्रिप भेटतात का बघा माझं. कारण एवढं लवकर कधी शनिवारी मी उठून गेलो नाही. तर सकाळ भेटतेत का नाही ते पण माझं चाललंय. भेटत असेल तर लय चांगली गोष्ट आहे. तर एकदा म्हणतात ना एक्सपेरिमेंट करावं, माहीत नसलं तर ते बघू. माझ्या डोक्यात चाललंय का होतं बघू. कसं मी एकावर डाम नसतो, माझ्यामधूनच चेंज होतात प्लॅन काय पण. आज कसं झालं, काल पण तसं झालं. गॅस भरायला इथं उभारलो, मधूनच प्लॅन चेंज झाला. लगेच तिकडे गेलो आणि तिकडे भरून गेल्यानंतर डायरेक्ट चाकणला गेलो पहिली ट्रिपला. असं काय होतं त्यानं. आज पण असंच दुपारी जावं म्हणलं, झोपलो, प्लॅन चेंज, सगळं असं झालं. तर ठीक आहे, चला मित्रांनो, आजचा काही तुम्हाला बोर होत असेलच, बोर झालंच असेल. कारण काय आज रिक्षाचं तर काय मी दाखवलंच नाही. आणि ह्याचं पण काय जेवणाचं कसं बनवलं काय हे काय दाखवायचं होतं. काय डाळ भात कोणी लावू शकतं आत्ताच तर जमान्यात कोणी लावू शकतं. कारण सगळेजण स्ट्रगल केलेले आहेत. पुण्यात जे कोणी पोरं राहतात ते तर म्हणजे असं बाहेरचं तुम्ही असं लातूर म्हणा, बार्शी म्हणा, सोलापूर म्हणा, उस्मानाबाद म्हणा, सांगली म्हणा, सातारा म्हणा, नगर म्हणा, संभाजीनगर म्हणा, अहिल्यानगर म्हणा, सगळ्याकडनं तुम्ही जे तिकडून इकडून आलेलं असतात, पोरं आलेली असते तिथं आपल्या रिक्षावाले तर हे सगळ्या साईडचे तर भरपूर जण आहेत नाही का. सगळेजण ह्या साईडचे भरपूर जण आहेत ते. मग ह्या आपल्या सगळ्या भावांना तर माहितीच आहे की तेवढं तर डाळ भात तरी कोणी लावून करू शकतो. तर मग मी तेवढा का ते डिटेल्स मध्ये दाखवलं नाही की डाळ भात काय लावायचं. फक्त लावलं एवढं सांगितलं, केलं, शिट्ट्या वगैरे मारलं, मस्त कुकर लावलं. काय कुकरमध्ये तर लावायचं एवढंच काम केलं आज. मस्त झोप झाली. आता लवकर आवरून परत आता मला आजचा फरक व्हिडिओ परत एडिटिंगला बसावं लागतं. परत उशीर झाला तर अवघड होतंय. ठीक आहे, आज मी इथंच थांबू म्हणतोय मी. आता तर काय फक्त भात खाणार आहे मी. थोडंसं भात तूप थोडं हलकं, थोडंसं जळजळ करू लागलाय. डाळ मला सहन होत नाही म्हणून मी डाळ जास्त खात नसतो. पण आता ऑप्शन नव्हतं, डाळ खाल्लो आणि तेवढी कडक चपाती संपवलोय. आणि आता मस्त थोडंसं आता हलकं पोट भरून कच्चून झालेलं का दुपारी. तर मग आता फक्त भात, थोडी साखर आणि तूप हे मस्त एखादी थोडी खाऊन तेवढं खाणार आहे. आणि सगळं आवरतो आता, स्वच्छता करतो. पहिलं किचन स्वच्छ करून घेतो, म्हणजे मला पण आवडत नाही आणि बायकोला तर आवडतच नाही. तसं एवढं सगळं करून मग आपण लवकर हा व्हिडिओ एडिटिंग करून मग झोपायचं. मग बघू, सकाळी प्रयत्न करू लवकर उठायचं. ते तुम्हाला सांगेलच उद्याच्या व्लॉगला. म्हणजे उद्याचा आजचा 5वा दिवस आहे. बायको नसतानाचं घर सगळं बघून. म्हणजे आज तर काय नाही, आज काय रिक्षा चालवलं नाही, पण घरातच होतो. मग आता उद्याचा 6वा दिवस आहे. उद्याचं पूर्ण 6वा दिवस, पूर्ण दिवस मला धंदा करायचा उद्या. पूर्ण रिक्षा चालून मग घरी. पण उद्या नाही कुठं खाणार, घरीच खाणार आहे. घरचंच खाणार उद्या पण, कुठं बाहेर नाही खायचं मला. हा आपलं नाश्ता तर ब्रेकफास्ट तर तेवढं बाहेर खायलाच, तेवढंच, बाकी काय नाही. ठीक आहे, चला मित्रांनो जाऊया, आपलं किचन स्वच्छ करूया. आणि सगळ्याला मनापासून रिक्वेस्ट करतो की चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्त पूर्ण बघा. कारण थोडंसं राहिलेलं आहे माझं वॉच टाईम कंप्लीट व्हायला. वॉच टाईम कंप्लीट झालं ना मित्रांनो की मला चॅनलला मॉनिटाईज करायचं आहे.
इच्छा आहे मला हा चॅनल मॉनिटाईज करायचा. आणि हा जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो व्हिडिओ. थोडंसं इकडे तिकडे तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं शेअर करा. ठीक आहे, चला बाय बाय. भेटू उद्याचा 6व्या दिवसाला. बायको नसताना कसा असतो, बायको गेली माहेरी आणि आपण आहे इथं एकटे, आणि बायको माहेरी गेल्यानंतर आपली बॅचलर लाईफ असल्यासारखं चालतंय. तर हे बॅचलर लाईफ असल्यासारखं जायचं. आता उद्याचा 6वा दिवस आहे. अजून तरी बातमी आली नाही की मी उद्या येते परवा येते, असं तर काही अजून बातमी कानापर्यंत आली नाही बायकोकडून. तर आपण पण बोलणार नाही, कधी येणार विचारणार नाही, कारण राहू दे, त्यांचा पण असतो तिकडं माहेरी ओढ असतो. राहू दे, किती दिवस राहणार आहे, राहू दे. आपलं का शेवटी आल्यावर आहेच ना. ठीक आहे, तो तुम्ही शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. गुड नाईट, टेक केअर. भेटू उद्या. जय श्रीराम. आलं पाणी.